खरं तर आज शिवजयंती आहे. राज्यभर शिवजयंतीचा उत्साह पाहायला मिळतोय. आपण देखील साताऱ्यात जाऊन आलात, आता सोलापूरमध्ये आलेला आहात. काय सांगाल, काय शुभेच्छा आहेत शिवजयंतीच्या, कशा पद्धतीने? मी अखंड देशाचे आराध्य दैवत राजा शिवछत्रपतींची आज जयंती आहे आणि या जयंतीच्या उत्सवाच्या निमित्तानं देशभर ही जयंती साजरी होते. आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःच्या कर्तृत्वानं जो आदर्श आपल्या सगळ्यांच्या समोर ठेवलेला आहे, या जयंतीच्या निमित्तानं आपण त्यांचे विचार, त्यांचा आदर्श घेऊन पुढे जाण्याचा एक चेतना या जयंतीतनं आपण घेऊन जात असतो. आणि त्याच प्रचंड मोठ्या उत्साहानं आज महाराष्ट्रभर शिवजयंती होते. सकाळी मी सातारमध्ये गेलो. खास करून सोलापूरच्या शिवजयंतीचा एक आनंद वेगळा असतो, एक सोहळा वेगळा असतो आणि ते आपल्या सगळ्यांना पाहायला मिळतं की अख्खं शहर या शिवजयंती उत्सवामध्ये सहभागी होतं आणि यातून राजा शिवछत्रपतींचा जो विचार आहे, जे आदर्श आपल्यासमोर आहे, तो यातून तरुण आणि युवा पिढीमध्ये खऱ्या अर्थानं संचारला जातो. खरं तर राज्यभर हा उत्साह सोलापूर, दुसरीकडे राजकीय देखील वातावरण देखील तापलेलं आहे. आपल्या जे जिल्ह्यातले पालकमंत्री आहेत, आपले शंभूराज देसाई आहेत, ते असं म्हणत आहेत की बाबा जयकुमार गोरे हे मोठे मंत्री, आम्हाला त्यांच्याबद्दल भीती वाटते, कारण जिल्हा परिषदेचा अध्यक्ष भाजपचा होणार असं ज्यावेळेस आपण विधान केलं त्यावरून तरी तो टोला आपल्याला किंवा एक टोचक टोला लगावलेला आहे आपला. कुणाला काय वाटतं हा ज्याचा विषय आहे. मी भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता आहे आणि भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता म्हणून मला माझ्या पक्षाचा जिल्हाध्यक्ष व्हावा जिल्हा परिषदेचा, हे वाटणं साहजिक आहे आणि ते मला वाटतं आणि ते मी वाटलं म्हणून व्यक्त झालो. याच्याबद्दल कोणाला काय वाटत असेल तो त्याचा विषय आहे. पण माझ्या भावना आहे की माझ्या पक्षाचा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष झाला पाहिजे. 27 ही आमची संख्या आहे आणि मला वाटतं ती जिल्ह्यातली सगळ्यात मोठी संख्या आहे. तो आमचा अधिकार आहे, आम्हाला वाटतं आणि या भावना माझ्या व्यक्त केलेल्या आहेत. त्याबद्दल कुणी काय मत व्यक्त करावं तो ज्याचा विषय आहे. असं म्हणतात की बाबा आम्ही फार काही त्यांना बोलणार नाही, कारण काही बोललं तर ते पालकमंत्री देखील बदलू शकतात, कारण ते मोठे मंत्री असं देखील एक निश्चित प्रतिक्रिया त्यांनी दिलेली आहे. त्याच्यामुळे त्यांना काय वाटतं हा त्यांचा व्यक्तिगत विषय आहे. तेव्हा मला काय वाटतं, मी सांगितलेलं आहे की मी भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता आहे. भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना ताकद देणं हे माझं काम आहे. भारतीय जनता पक्षाच्या उभ्या राहिलेल्या निवडणुकीतल्या लोकांना मदत करणं, त्यांना पाठबळ देणं माझं कर्तव्य आहे आणि या कर्तव्याच्या भावनेतून मी काम करत असताना अनेक लोकांना चांगलं आणि वाईट वाटू शकतं, परंतु तो निवडणुकीचा भाग आहे. महायुती म्हणून आम्ही सोबत आहोत. मी आजही सांगतो, महायुती म्हणून पुढे जाण्याची आमची भूमिका आहे आणि याही पुढे जाऊन तशी परिस्थिती आली तर भारतीय जनता पक्षाचा अध्यक्ष व्हावा म्हणून सगळे प्रयत्न आम्ही करू. खरं तर आपण ज्या पद्धतीने सुपडा साफ झाला अशी टीका ज्यांच्यावर केली होती, त्या पक्षाचे नेते, खासदार आणि आमदार जे आहेत, त्या शिवसेना शिंदे गटाच्या संपर्कात आहेत. नक्की हा प्रवेशाची गडबड आहे, लुडबुड आहे की निधीसाठी धावपळ आहे, कशासाठीच आहे? नाही, मुळात आमचा सुपडा साफ करायला चाललेल्या लोकांचा सुपडा साफ झालेला आहे. त्यामुळं आता ते सावली कुठंतरी शोधतायत आणि ती सावली शिंदेसाहेबांच्या रूपानं मिळते का बघतायत, आणखीन कुणाच्या रूपानं मिळते का हे बघतील. पण अशी सावली कुठंही मिळणार नाही आणि जे त्यांच्या मनात आहे, जे त्यांना वाटतंय ते घडणारही नाही. भाऊ, छत्रपती शाहू महाराज असं म्हणतायत की शिवाजी महाराजांचा आदर्श टिपू सुलतानांनी घेतलेला असण्याची शक्यता आहे. त्यांनी तशा पद्धतीनं काम केलेलं आहे. एकंदरीत हर्षवर्धन सपकाळानंतर मी परत नाही, मला वाटतं मी छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा आहे, तर मला महाराजांचा इतिहास माहिती आहे, मला टिपू सुलतानाचा इतिहास माहिती नाही. भाऊ, जे सोलापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाचे देखील मोठे लगबग आहे, मोठी चुरस आहे. केव्हापर्यंत नाव डिक्लेअर होईल आणि काय एकंदरीत परिस्थिती आहे, कुठल्या तालुक्याकडे जाईल अध्यक्ष? अजिबात सोलापूरच्या जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाची चुरस नाही. भारतीय जनता पक्ष आमचा अनुशासित पक्ष आहे आणि भारतीय जनता पक्षाचं शीर्ष नेतृत्व जो निर्णय घेईल ते आमचे कार्यकर्ते शिरसंवाद मानून काम करतील. तेव्हा असा कुणाची शिफारस आजपर्यंत माझ्याजवळ पोचली नाही आमच्या श्रेष्ठींच्याकडे पोचलेली आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्षाचे आमचे नेते आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब, आदरणीय रवींद्र चव्हाण साहेब जो निर्णय घेतील तो आमचा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष असेल. 62 स्वीकृत नगरसेवकांसाठी ज्या इच्छुकांनी उमेदवारी अर्ज भरलेले आहेत, पक्ष कशा पद्धतीने न्याय दिले? हे बिलकुल
भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांची संख्या खूप मोठी आहे. जवळजवळ माझ्या हिशोबानं तर 62,000 झाले असतील, पण किमान 500 लोक आमची भारतीय जनता पक्षाची इच्छुक आहेत. दुर्दैवानं सगळ्यांना न्याय द्यायची इच्छा आहे, पण दुर्दैवानं तो न्याय देणं शक्य नाही. 90 जागा आहेत. या 9 जागामध्ये जास्तीत जास्त संघटनेच्या लोकांना आणि वेगवेगळ्या क्षेत्रातल्या लोकांना न्याय द्यायचा प्रयत्न आम्ही करू आणि त्याची यादी आम्ही श्रेष्ठींच्याकडे पाठवलेली आहे. उद्या सकाळी ती यादी श्रेष्ठींच्याकडून येईल आणि आम्ही जाहीर करू. 5 वर्षासाठी स्वीकृत सदस्य राहतील का? काही आणि वर्ष माझं तर मत आहे की 2.5 वर्षासाठी असावं. मी श्रेष्ठींच्या कानावर घातले. उद्या सकाळपर्यंत त्यांचा निर्णय येईल. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.